आदरणीय पैलवान हरिभक्त परायण सोपानराव बबनराव गोपाळे यांच्या 16व्या पुण्यस्मरणानिमित्तानं या ठिकाणी हा सोहळा साजरा होत आहे। आणि असा हा सोहळा साजरा होत असताना रामकृष्ण हरी। आजच्या ह्या पहिल्या दिवसाचं जे काही सत्र आहे त्यामध्ये या ठिकाणी झालेलं हरिकीर्तन, भजन, नामस्मरण आणि आता त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी प्रवचन रूपी ही सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। आणि असा हा गोपाळे परिवारांनी या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने ठेवलेला हा जो काही प्रोग्राम आहे, हा जो काही कार्यक्रम आहे, सांगायचा मुद्दा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। आणि असा हा गोपाळे परिवारांनी या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने ठेवलेला हा जो काही प्रोग्राम आहे, हा जो काही कार्यक्रम आहे, सांगायचा मुद्दा असा, एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविते तेच एक अनुष्ठिती सामान्य सकळ। या ओवीचा अर्थ असा एक सुंदर असा आहे, ते या ठिकाणी असं म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये थोर व्यक्ती धर्माचा जो काही खरा अर्थ म्हणून जे जे काही कर्म करतात त्यालाच सामान्य लोक धर्म आहे असे समजून त्याचे अनुकरण या ठिकाणी करतात। म्हणून आज त्यांच्या घरामध्ये असणारी जी संस्कृती आहे, जो वारकरी संप्रदायाचा जो वसा आहे, तो त्यांच्या वडिलांपासून त्यांचे वडील हरिभक्त परायण विलेकरी बबनराव गोपाळे
येत नव्हतं, काकडाही जरी येत नव्हता, तरी पण त्यांनी आमच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, भैरवनाथाच्या मंदिरामध्ये त्यांनी विनय करायचं काम सुंदर केलेलं आहे. रामकृष्ण हरी त्यांनी चालू करावी. आणि असं करता करता त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांना काही येत नसताना सुद्धा पूर्ण महिन्यामध्ये त्यांनी जो काकडा ऐकला आणि ऐकल्यानंतर रोज ते विण्याचं काम करायचे. आणि विणा येत असताना, सेवा करत असताना त्यांचा ऐकून 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 त्यांचा संपूर्ण काकडा त्यांचा तोंडपाठ झालेला होता. आणि त्यांचाच पुण्याईनं, त्यांचाच वारसा त्यांच्या मुलाने घेतल्यामुळं आणि त्यांच्या घेतल्या कारणानं त्यांनी सुद्धा आपले जे काय वडील जे काय करतात त्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सामाजिक कार्य करत असताना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संसार करावा तो दृष्ट लागण्यासारखा आहे, तसाच परमार्थ जर करावा तसा तो दुष्ट लागण्यासारखा आहे. आणि असं जीवन जगत असताना दोन्ही गोष्टी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी पार पाडल्या. म्हणून आज त्यांचं 15 वर्ष पूर्ण होऊन त्यांचं 16 वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. 16 वर्ष श्राद्ध या ठिकाणी साजरं होत आहे. कोण पुण्य यांचा होईल सेवक. आणि अशा निमित्तानं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या संस्कृती त्यांनी जतन केल्यामुळे आज जर वास्तविक जर पाहायला गेलं तर या कलियुगामध्ये खूप कठीण काम आहे हो. आज वडिलांचं आपल्यावर श्राद्ध जर करायचं असेल तर ते एक नकोशी वाटतं. एकदा केलं की असं वाटतं की श्राद्ध करू नये. कारण हल्ली काय झालं माहिती आहे का, की आई वडिलांची जी काही किंमत आहे, जी काय आपली संस्कृती आहे, जे काय आपला वारसा आहे, ते आपण ह्या सुधारित या युगामध्ये तुम्ही आम्ही पार विसरल्यामुळे जे काही प्रेम आहे ते सर्व काही आपलं विसरल्यामुळे या ठिकाणी सर्व विसरत चाललंय. माणूस विसरत चाललंय. बाप लेकात नाही, मुलगा बापात नाही, मुलगी आईमध्ये नाही. आणि असं एकंदरीत सांगायचा मुद्दा असा की जे कुटुंबाची जी काही स्वस्थपणा आहे, जो समाधानपणा आहे, जे संस्कारात जे काही सुख आहे ते कुणीच नसल्यामुळं अहोरात्र त्यांचं जीवन नुसतं धावतंय. आणि या धावत्या युगामध्ये सुख आणि समाधान तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी हारून बसलो आहे. वास्तविक पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्यांची सेवा करायला पाहिजे, ज्यांचा आदर करायला पाहिजे, ज्यांचं या ठिकाणी पूजन करायला पाहिजे, त्याच्यापासून आपण परावृत्त झाल्या कारणानं नाही त्या गोष्टीच्या पाठीमागे आपण लागतो. आणि आपण विनाकारण कष्ट सहन करून सुद्धा या ठिकाणी सुख दुःख भोगतो. असाच प्रश्न एकदा भगवान श्री शंकराला आदिमाया शक्ती पार्वतीने विचारलं की भगवंता, सगळ्या दुनियामध्ये मी सर्व निर्गुण पाहिला असताना या ठिकाणी तुमची भक्ती करतात, अहोरात्र नाही ती पूजा करतात, नाही त्या गोष्टी आचरण करतात, नाही ते तुमच्या करता अहोरात्र देह कष्ट घेतात, तरी पण सामान्य जीव हा दुःखी काय, संसारामध्ये सुख का लाभत नाही, संसारामध्ये समाधान का लाभत नाही. आणि तेच नेमकं समाधान सांगण्यासाठी एवढी तुमची लोक भक्ती करतात, एवढी लोक तुमची यात्रा करतात, एवढी लोक तुमचे अनुष्ठान करतात, तरीही त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान का लाभत नाही. या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी सुंदर असं पार्वतीला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं म्हणजे आहे, तुला ऐकायचंच ना. कोण म्हणतं संसारामध्ये सुख नाही, कोण म्हणतं भक्ती केल्यानंतर सुख मिळत नाही, सर्व काही मिळतं. पण गंमत अशी झाली पार्वती आई की लोकांनी या विश्वामध्ये, या मायेमध्ये या ठिकाणी जे काही बोलून गेले आहेत आणि या विषयाच्या मागे लागून ज्याच्यामध्ये खरं सुख आहे ते सुख शोधण्यासाठी माणूस अहोरात्र दिसतात, रात्रंदिवस बोलतोय, रात्रंदिवस तळमळ करतोय, पण त्याला सुख म्हणून कुठे सापडत नाही. लक्षात घ्या, सुख पाहता जावा पाडे आणि दुःख पर्वताए
एवढी. आणि असं असताना तेव्हा भगवान शिवशंकरांना, आई तुझे म्हणतेस ना की सर्व लोक या सुखी या जीवनामध्ये भक्ती करतात, नाही त्या पूजा करतात, नाही ते व्रतवैकल्य करतात, नाही ते गोष्टी अनुष्ठान करतात, तरीही त्यांना सुख समाधान का लागत नाही? याचं उत्तर एकच आहे. भगवान शिवशंकर सांगतात की आई पार्वती तुला मी सांगतो, लोक भक्ती करतात, भक्तीने सुख मिळतं हे नक्कीच आहे. कारण माझ्या साधू संतांनी तेच सांगितलंय, मार्ग डावून गेले आधी दयानिधी सकळ संतते, आणि तेनेच मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. याच न्यायानं तुला सांगतो. म्हणून पार्वती आदिमाया शक्तीला सांगत असताना भगवान शिवशंकर सांगतात की ज्यांची पूजा करायला पाहिजे त्या पूजेपासून त्यांचं जे काही विधान आहे त्याच्यापासून ते वंचित झाले आहे. मला सांग, आपल्या शाही शास्त्र 18 पुराण जे वेदव्यासांनी जे काही निर्मिती केली, आणि ती निर्मिती केली असताना या ठिकाणी वेदांनी फक्त या ठिकाणी जो काही निष्कर्ष काढला आहे, काय निष्कर्ष काढला आहे? भगवान शिवशंकर स्वतः सांगतात, ऐका, या ठिकाणी भगवान स्वतः शिवशंकर सांगतात की पार्वती, या ठिकाणी जे काही शाही शास्त्र 18 पुराण आणि वेदांनी जी काही सांगितलेली जी काही पूजा आहे, या ठिकाणी व्यासमुनीने जो काही निष्कर्ष काढला आहे ते सांगतात, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. आतापर्यंत तुम्ही आम्ही आतापर्यंत या ठिकाणी जे काही वेदांनी सांगितलंय, या 4 गोष्टी आतापर्यंत तुम्ही ऐकल्या. पण याच्या पलीकडे एक आहे. भगवान शिवशंकर सांगतात आत्मदेव भव. आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी ज्यांची सेवा करायला पाहिजे, म्हणून एक कथा अशी सांगितली जाते की ज्यावेळेस सर्व देवांनी 33 कोटी देव आपल्या हिंदू धर्म संस्था हिंदू सनातन धर्मामध्ये या ठिकाणी 33 कोटी देव यांची या ठिकाणी गणना केली जाते. आणि त्या गणना केल्यानंतर त्या देवतांनी ठरवलं की मनुष्य जीवनाचं जर जीवन जर पाहिलं, आयुष्याची जर मर्यादा पाहिली तर ही फक्त 100 वर्ष आहे. त्या काळी होती, पण आता कमी होत चालले, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी 100 वर्ष आयुष्याची गणना असताना सर्व देवतांनी विचार केला की जर एका मनुष्य जीवाला जर 100 वर्ष आयुष्य असेल तर आम्ही 33 कोटी देव देवता आहे, त्यांची पूजा कोण करणार? आणि कोण पूजा करणार म्हटल्यानंतर सर्व देवांनी विचार केला की आपण असं करूया की या ठिकाणी कुणीतरी आपला एक नेता बनवूया, आणि नेता बनवल्यानंतर त्या नेत्याची पूजा केल्यानंतर आम्हाला ते सर्व प्राप्त होईल. आणि असं म्हणून सर्व देवतांनी विचार केला. ब्रह्मदेवाकडे त्यांनी जाण्याचा त्या ठिकाणी विचार केल्यानंतर सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. सर्व 33 कोटी देव ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही असं आमच्यासाठी आमची विनंती आहे की आमच्यापैकी कुणीतरी नेता निवडा, आणि एकाची पूजा केली की संपूर्ण विश्वाची पूजा 33 कोटी देवांची पूजा होईल असं आम्ही गृहीत धरू. म्हणून तुम्ही कुणीतरी नेता निवडा. ब्रह्मदेवाने सांगितलं मला ते शक्य नाहीये. मग तुम्ही काय करा, विष्णूकडे जा. विष्णूकडे गेल्यानंतर 33 कोटी देव सर्व विष्णूकडे गेले. विष्णूला इथेच सांगण्यात आलं, विष्णूने सुद्धा सांगितलं या ठिकाणी मलाही काही शक्य होणार नाही. नाईलाजाने शेवटी भगवान शिवशंकराकडे सर्व देव गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमची विनंती आहे, आम्ही 33 कोटी देव आहोत, आमची पूजा करणार कोण आणि आम्हाला समाधान कसं प्राप्त होईल? आमच्यापैकी कोणतरी एक नेता निवडा की जेणेकरून त्या नेत्याची पूजा झाल्यानंतर आम्हाला ते प्राप्त होईल. असं म्हटल्यानंतर भगवान शिवशंकर सांगितले मलाही शक्य नाही. परंतु या ठिकाणी ते म्हणतात, भगवान शिवशंकरला आग्रह केल्यानंतर नाईलाजाने शेवटी भगवान शिवशंकर म्हणाले तुम्ही म्हटलं ना, तुम्ही म्हणताय तसं मी नेता निवडण्याचा प्रयत्न करतो.
पण माझी आट आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बऱ्याच अनेक तीर्थंकरांच्या तोंडातून कधी ऐकलं असेल. आणि मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं, भगवान शिवशंकर म्हणाले, हे पहा, मी सांगतो माझी एकच आट आहे, जो कोणी ह्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याला या ठिकाणी नेता बनवला जाईल. असं म्हटल्यानंतर सगळ्या देवदेवतेंची भांडण उडाली. त्यांनी सांगितले, सूर्य उगवण्यापासून तो सूर्य मावळेपर्यंत जो माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल त्याला मी या ठिकाणी नेता बनवेल. आणि असं म्हटल्यानंतर सर्व देव दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर सकाळच्या काळी जी जी काही वाहनं होती, जी काही आपली साधनं होती, त्या साधनाच्या मार्गाने त्या ठिकाणी या ठिकाणी ते निघाल्यानंतर निघता सर्वजण प्रत्येकाची वाहनं होती, प्रत्येक जण तो आपल्या पृथ्वीला या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालेला आहे. आणि प्रदक्षिणा घालत असताना शेवटी गणपती बाप्पा आपल्या एका ठिकाणी ध्यान चिंतन करत बसले होते. आता वास्तविक जर पाहायला गेलं तर या ठिकाणी गणपतीचं स्वरूप जर पाहायला गेलं आणि असं हे स्वरूप त्या ठिकाणी गणेशजी त्या ठिकाणी बसले असताना विचार केला की सर्व देवदेवता, कार्तिक स्वामी सुद्धा आपापले वाहन घेऊन पृथ्वीची प्रदक्षिणा या ठिकाणी मारण्यासाठी गेलेला आहे. आणि मारण्यासाठी गेल्यानंतर गणेशजीने विचार केला की ज्या टायमाला ते म्हणतात, गणेशजी म्हणतात की आता मी काय करू, माझी पार आता बुद्धी क्षीण झालेली आहे. म्हणून त्यांनी आपलं मनामध्ये विचार केला, त्या सगळे देव सगळे म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा करायला गेले, मी आता कसं जाऊ. माझं जर वाहन जर पाहिलं गेलं तर छोटासा मंदिर आहे, त्याच्यावर जर पाय ठेवला तर तो बिचारा मरून जाईल. मग मी आता ही यात्रा करायची कशी. ज्या वेळेस सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपली मते कुंठित होते, ज्या वेळेस कोणतीही गोष्ट आपल्या ज्या टायमाला आपला विचार करत असताना काहीही सुचत नाही, त्या टायमाला अंतर्मुख होऊन त्या टायमाला त्या ठिकाणी गुरुची प्रार्थना करायची असते. आणि म्हणून त्या ठिकाणी गणेशजींनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. त्यांनी आपल्या गुरुला त्यांनी विनंती केली. आणि असंच एक गुरुपद या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जे गुरुपद आहे, ज्या संतांनी गायलेलं आहे, ते संत आजही आपल्या कलियुगामध्ये आहेत. त्यांचं ते वाक्य आहे आणि ते या ठिकाणी सांगतात. गणेशजीने या ठिकाणी गुरुची प्रार्थना केली. ते म्हणतात, गुरुदेव ज्या टायमाला अति फुंकीत होते त्या टायमाला गणपतीने आपला हात जोडून अंतकरणामध्ये प्रार्थना केली, गुरुला प्रार्थना केली. आणि ते काय सांगतात ऐका, गुरुदेव मुझे पे दया तू रख, गुरुदेव मुझे पे दया तू रखना. गुरुदेव
निर्माण होतात त्यावेळेस काही सुचत नसतात काय करावं काय करू नये माणसं गोंधळून जातात या ठिकाणी सुंदर अशी प्रार्थना करतात आणि असं ज्या टाइमला श्री गणेशाला चिंता पडली सगळे देव पृथ्वी यात्रेला गेल्यानंतर या ठिकाणी ते म्हणतायत मी आता कसं काय करू या ठिकाणी मग गुरुची प्रार्थना केल्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर देवो महेश्वरा त्यांनी त्यांच्या वडिलांची पूजा केली आणि वडिलांकडे नमस्कार करून त्यांना सांगितलं म्हटले मला काही सुचत नाहीये सर्व पृथ्वीच्या प्रदक्षिणासाठी गेलेले आहे काय करावं आणि मग गणपतीने काय केलं आई साहेब आतमध्ये पूजा करत असताना त्यांना उठवलं आईला हाताशी धरलं आणि भगवान शिवशंकराचं शेजारी बसवल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं भगवान शिवशंकराला हसायला आलं का हसायला आलं या ठिकाणी त्यांना माहिती होतं की गणेश हा फार हुशार आहे हे फक्त त्यांना माहिती होतं आणि जेव्हा आईसाहेब आल्या त्यांना भगवान शिवशंकराच्या साईडला बसवलं गेलं आणि बसवल्यानंतर गणपतीने एकच काम केलं गणपतीने काय केलं की त्यांच्या त्या ठिकाणी चरणावर नतमस्तक ठेवलं आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक ठेवलं आणि त्यांना 3 प्रदक्षिणा मारल्या किती मारल्या 3 प्रदक्षिणा मारल्या 3 प्रदक्षिणा मारल्यानंतर भगवान शिवशंकरांनी गणेशजीला आपल्या जवळ बोलवलं आणि पाठीवर हात टाकले आणि टाकले म्हणजे शाबास म्हणजे तू जिंकलास म्हटले तुला मी अधिपती करणार आहे म्हणून तेव्हापासून गण म्हणजे सर्व देवांचा अधिपती लक्षात का गणपती ही पदवी लक्षात ठेवा गणेश ही पदवी लक्षात ठेवा भगवान सुद्धा ही सुद्धा एक पदवी भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण जे काही देवांच्या पुढे भगवान म्हणून जे लावलं जातं त्याला पदवी असते लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी आल्यानंतर सर्व देव सूर्यास्त मावळ्याच्या आतमध्ये जेव्हा सगळे आल्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी भगवान शिवशंकराने आदिमायाशक्ती पार्वतीने त्या भगवान शंकराच्या गळ्यामध्ये हार घातलेला पाहिला आणि म्हटले पाहिल्यानंतर सर्व देव आले आणि विचारलं आम्ही आलो तेव्हा भगवान शंकराने सांगितलं की तुम्ही आला तर खरं आहे पण तुमच्याच अगोदर म्हटलं या ठिकाणी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी गणेशजीला या ठिकाणी तुमचा नेता निवडलेला आहे आणि असं म्हटल्यानंतर मला सांगा ज्यांच्या घरामध्ये परंपरा चालू करण्याची काही पिढी आहे की नाही
गोष्टीची जी काय असणार, जी काही स्पर्धा असते, जे जे काही राजकारणामध्ये आपण पाहतो, त्याच घरामध्ये पाटीलकी असेल, त्याच घरामध्ये कायमस्वरूपी जर कोणत्या गोष्टी असतील, त्याच घरामध्ये समजा काही गोष्टी असतील, म्हणजे असं पाहिल्यानंतर तेव्हा देवाला दुसराच वाटला. देव सुद्धा म्हटले, भगवान शिवशंकराला विचारलं, अहो म्हटले तुम्हीच तुमच्या मुलाला निवडून दिलं, कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये काहीतरी राजकारण केलं. तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले की या ठिकाणी अगोदर मी माझ्याकडे तुम्हाला निवडण्यासाठी मी अगोदर घेत नव्हतो, परंतु तुम्ही आग्रह केला म्हणून मला निवडायचा, तुम्ही मला अधिकार दिला. आणि अधिकार दिला असताना या ठिकाणी आता तुम्हाला त्यांच्याच तोंडून ऐका, ते जे सांगतील त्यामध्ये तुम्हाला खरं म्हणावं लागेल. तेव्हा गणेशजीला विचारलं, तुम्हाला भगवान शिवशंकरांनी निवडलं, हे कशाच्या आधारावर निवडलं, त्याला काहीतरी पुरावा पाहिजे ना. आणि असं म्हटल्यानंतर तेव्हा गणेशजींनी सांगितलं, सर्व देवांना सांगितलं, ऐका तुम्ही शास्त्र म्हणता, शाही शास्त्राला तुम्ही मान्यता देता, वेदांनाही मान्यता देता, मग मला सांगा वेदांनी काय सांगितलं, की वेद काय सांगतात की मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव आणि आचार्य देव भव, हे तर तुम्हाला मान्य आहे ना. हो, मग आपली जी माता असेल तर ती धरित्री मातेपेक्षाही महान आहे. आपला जो पिता असेल तो आकाशापेक्षा मोठा असू शकतो. आचार्य आणि या ठिकाणी जे देव आहे, जे शास्त्रांनी मान्य केले, ते जर अधिकारी असतील, मग मी जर माझ्या आई वडिलांना मी जर प्रदक्षिणा केली असेल, मी जर माझ्या आई वडिलांची जर पूजा केली असेल, ते जर पृथ्वी समान असतील, जर माझा पिता जर आकाशा एवढा उंचीचा असेल, जर तो जर आकाशापेक्षाही महान असेल, तर मी त्यांची का पूजा करू नये, मी का त्यांना प्रदक्षिणा करू नये, हे जर शास्त्राला मान्य असेल, मग तुम्ही सांगा. जर मातृदेव भव, पितृदेव भव हे जर तुम्ही मानता, मग मी जर माझ्या आई वडिलांची जर त्यांची पूजा केली असेल, तर यात मध्ये वावगं काय आहे. आणि अशी जेव्हा गणेशजीची या ठिकाणी चातुर्य पाहिल्यानंतर सर्व देवांनी हात जोडले आणि त्यांना सांगितलं की आजपासून इथून पुढे तुम्हाला कोणत्याही मंगल प्रसंगी, कोणत्याही कार्यारंभी या ठिकाणी तुमचं पूजन केलं जाईल. आणि तुमची पूजा केली की आम्हा सर्व देवतांना या ठिकाणी प्राप्त होईल. आपल्या हिंदू संस्कृती धर्मानुसार आपल्या घरामध्ये कोणतंही मंगल कार्य असलं की आपण पहिले गणपतीचं पूजन करतो. आणि या ठिकाणी तुम्ही आम्ही पूजा करत असताना ज्ञानेश्वरी जेव्हा माऊलींनी सांगितली, बरोबर आहे, आणि बाबाजींनी ज्या टायमाला निघायला घेतली, सांगत असताना माऊलीने जो पहिला जो गणपती केला असेल तो गणपती तुम्ही ऐका. म्हणून शाही शास्त्राने मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव आणि आचार्य देव भव, आणि माऊलींनी जो आपल्या जीवनामध्ये ज्या काही गणपतीची पूजा केली, तो गणपती तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे, त्याला आत्मदेव म्हणतात. या ठिकाणी माऊली पहिल्या अध्यायामध्ये सांगत असतात, ओम नमो जियाध्या वेद प्रतीक
पाथा जय जय वसुवेधा आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलमती सुंदर या ठिकाणी माऊलीने आपल्या आत्मज रूपामध्ये तैसा हृदयामध्ये मी राहू सर्व सुखाचा आराम का भ्रांती से काम विषया गुरी. या ठिकाणी माऊलींनी श्री गणेशाला पूजा केली असेल की आपल्या आत्मरूपामध्ये गणेशाने जर पूजा केली असेल तर आपल्या आई वडिलांची पूजा केली आहे. तुम्ही आम्ही आज कोणती पूजा करतो? आता मागच्या 2 महिन्यापूर्वी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची पूजा केली. आपल्या हिंदू संस्कृती धर्मानुसार आता इथून पुढे सगळे सण आले. प्रत्येक जो सण आला त्या दिवशी आपण सण साजरा करतो, नाही की व्रतवैकल्य करतो. एवढं करून सुद्धा तुम्ही आम्ही दुःखी का आहोत संसारामध्ये? या ठिकाणी मुळात आपण चुकलो आहोत हेच भगवान शिवशंकराने पार्वतीला सांगितले. मागच्या 1920 सालीमध्ये जेव्हा करोना आला, त्या करोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी जे काही भोगलं, आपल्यावर खरोखर कोण प्रेम करतं याची तुम्हाला सर्वांना जाणीव आली असेल. स्वतःच्या असणारी पत्नी सुद्धा आपलं ताट लांबून त्या ठिकाणी देत होती. हो काय आपली अवस्था असेल. नुसतं माणसाला कळलं की तुला करोना झाला तरी अर्ध बोलाय करणार. आणि या करोनाच्या काळामध्ये या भयान वातावरणामध्ये कितीतरी जीव गमावून बसले. आणि अशा प्रसंगामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जी जी काही अवस्था आहे, जे काही तुम्ही आम्ही सुखदुःखाला कारणीभूत नेमकं काय आहे हेच माझ्या साधू संतांनी शोधून काढले. लक्षात ठेवा. ते म्हणतात बाबांनो, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आनंद कोणीही कोणाचं नसतं. आणि हा अनुभव तुम्हाला जेव्हा 1920 साली करोना आला त्या करोनाच्या काळामध्ये सर्वांनी तो अनुभवलेला आहे. माणसं माणसासंग बोलत नव्हती, माणसं माणसासंग जवळ जात नव्हती. स्वतःच्या असणारी पत्नी, स्वतःच्या असणारी आई वडील, स्वतःच्या असणारी मुलं, स्वतःच्या असणारी सर्व कुटुंबामधले ज्याला मी माझं माझं म्हणतो माणसं कोणी जवळ येत नव्हती. अशा भयंकर परिस्थितीमध्ये ज्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली त्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर गाव म्हणावं. सगळे देवदेवतीची दारं बंद होती, मंदिरं बंद होती, पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती. कोणाचा आसरा घ्यावा, कोणाकडे जावं, कोणाकडे काय मागावं, कुणी पाणी सुद्धा देत नव्हतं. अशी अवस्था होती. आणि अशा अवस्थेत सुद्धा माणसं सुधारली नाही. हो तेच भगवान शिवशंकर सांगतात, पार्वते आई अगं नाही नाही त्याच्या मागे लागलेले लोक या मानवी जीवनामध्ये, प्राकृतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्यांची पूजा करायला पाहिजे त्यांची ती पूजा करत नाही. आणि अशा या संसारामध्ये आज आमच्या ह्या बापूंनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही पूर्वजन्म काही कर्म केला असेल, काही चांगलं कर्म केलं असेल, म्हणून आज आपण त्यांचं या ठिकाणी 16 वर्षापर्यंत त्यांचं या ठिकाणी त्यांचं आपण या ठिकाणी स्मरण आणि मरण. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या विचाराचं विस्मरण होतं तेव्हा आपलं त्या ठिकाणी मरण होत असतं. आपल्या
आपल्या विचाराचं ज्या टायमाला आपलं विस्मरण होतं त्या टायमाला आपलं मरण होत असतं आणि जीवन स्मरण होत असतं. त्यांच्याच आठवणी बापूंच्या आठवणी जर सांगायला जर गेलं तर या ठिकाणी खरोखर त्यांचं जर जीवनात जर पाहिला तर या ठिकाणी तुकोबरा या ठिकाणी सुंदर असं अभंग म्हणतात की जोडणी आधान उत्तम व्यवहार जोडणी आधान उत्तम व्यवहार उदास विचार
त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपली बाई आणि नेहमी म्हणायचे बापू पुढे घेऊन ते कशी बापू म्हणजे आम्ही पंढरपूरला जायचं अहो त्यांच्या इथे गाडी असेल त्या गाडीवर फक्त दोघं बाई आणि दोघं जायचे तेवढं तुझं दर्शन करून यायचे आनंदाला जायचे कधी वारी चुकली नाही कारण का जे काही त्यांनी संस्कार आहे ते बापूंनी जतन केलं आणि अशा त्यांच्या बुद्धीमध्ये उत्तम प्रकारे त्यांनी संसार केला उत्तम प्रकारे त्यांनी व्यवहार केला आणि आता हा तुकोबराचा आपण करतात तुकोबरा म्हणतात आश्रमाचे तुकोबराय म्हणतात हा तुकोबराचा जो अभंग आहे या बापूंच्या जीवनाशी इतका काही जोडला गेलेला आहे म्हणून तो अभंग या ठिकाणी घेतला गेला आणि असं जीवन या ठिकाणी शास्त्र असं सांगतं गृहस्थाश्रम संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम चौथा असे हे 4 आश्रम सांगितलं त्यापैकी या 4 आश्रमापैकी गृहस्थाश्रम बापूंनी त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वीकार केला आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी काहीतरी त्यांनी पुण्य केलं असेल काहीतरी त्यांनी चांगलं कर्म केलं असेल आणि म्हणून आज त्यांचा आपण या ठिकाणी हा सोहळा साजरा करत आहोत आणि सोहळा साजरा करत असताना वास्तविक पाहायला गेलं तर या ठिकाणी शास्त्र असं सांगतंय की आत्म्याला कधीही मरण नसतं आत्मा हा नेहमी अमर असतो म्हणून आजची जी काही सेवा आहे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबियांनी जे काय चालवणं हे जे काही कार्य आहे ज्या टायमाला या कार्यक्रमाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी बाईला म्हटलं होतं की आता 12 वर्ष झाल्यानंतर आता इथे पुढे तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही करावं बाईंनी आपल्या अंतःकरणात सांगितलं की भाऊ कार्यक्रम करायला काही हरकत नाही पण जर काही वाढवण्याची पुण्य असेल जे काही माझ्या सासू सासऱ्याचे पुण्य असेल जर त्यांचा आशीर्वाद असेल तर नक्कीच ते करून घेतील पण आमच्या
त्यांच्या कुटुंबियांनी माझ्या वडिलांची विरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पाळणे राखीला दारवंता केला भोगवता आम्हालाही आणि वंश परंपरा दास आणि त्याचा मी अंकित तुका मोक देता लाग तुला म्हणून आज त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचा पाऊल घेऊन त्यांचा मुलगा समीर असेल त्यांचा भाऊ निवृत्ती भाऊ असतील शंभराव असतील त्यांच्या कुटुंबातील सुना मुलं बाळ नातवंड सर्व काही असतील सर्वांनी आज बाप्पांच्या या ठिकाणी सोहळा साजरा केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा की त्यांनी त्यांच्या जीवनाची सार्थकता केली एक लक्षात ठेवा देहतव असे भोगाच्या अधीन देहतव असे भोगाच्या अधीन त्याचे सुख क्षीण भंगूर अविनाशी जोडी देवा पाळी भाव आणि कल्याणाचा भाव सकळही क्षणभंगूर हा येथील पसारा आणि आकारा अवघान असेल म्हणे ते सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा की जे काय अवलंबर आहे जे काय दिसणार वैभव आहे या ठिकाणी तुम्ही आणि त्याला भरू नका त्यांनी त्यांच्या जीवनात सार्थकता केली तुकोबराय म्हणतात यादसाठी केला होता हास आणि शेवटचा दिस गोड व्हावा त्यांनी त्यांच्या जीवनाचा तसा गोड केलेला आहे आणि गोड करत असताना सुंदर त्यांच्या जीवनाचं त्यांनी कल्याण केलं आहे म्हणून माझ्या वडिलांची निराशी का देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा आणि म्हणून जाता जाता फक्त एकच तुम्हाला शेवटचा दृष्टांत सांगतो की बाबांनो आता तरी पुढे तुकोबराय म्हणतात सुंदर असा अभंग गाते मला आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आता तरी पुढे ह्याचे उपदेश नका करुणाचा आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपल्याला चित्त शुद्ध करा या ठिकाणी तुकोबराय म्हणतात हात जोडून विनंती करतात की बाबांनो की आतापर्यंत जे काही झालं गेलं असेल ते सर्व सोडा या दिसणाऱ्या संसारामध्ये मायाजाळ आहे कुठेतरी तुम्ही तोडा म्हणून या देहामध्ये या देहामध्ये असणारा परमात्मा आहे त्याला तुम्ही जाणा म्हणून मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माऊलीने आपल्या घरामध्ये जो काय आत्मस्वरूपी असणारा परमात्मा आहे त्यालाच नमन केलेला आहे तसं तुम्ही आम्ही सुद्धा जेव्हा आपलं काही संकट असेल जेव्हा आपल्यावर काही वेळ आला असेल जेव्हा आपला कोणत्या काळी जर काही सुचत नसेल तर 10 मिनिटं आपण जर चिंतन केलं आपल्या गुरूचं स्मरण केलं आणि जर त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये जे काही संकट असेल त्याचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून देव हे काळाचे आणि धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे म्हणून या देहाला हा देह परत तुम्हाला मिळणार नाही लक्षात ठेवा या संसारामध्ये मिळणारे जे काही सुख आहे हे तात्पुरतं आहे या संसारामध्ये जे काही मिळणारे जे काही सुख आहे हे नास्तिवंत आहे हा देह सुद्धा नास्तिवंत आहे म्हणून या देहाचा साधू संतांनी चांगल्या प्रकारे
काळाचे आणि याच देहाला येऊन तुम्ही आम्ही सर्वजण आल्यानंतर जीवनामध्ये सार्थकता केलेली आहे आणि असं त्यांचं जीवन त्यांनी कृतार्थ केलेलं आहे. असो झालेली आजची ही सेवा आहे. आज बापूंच्या 16व्या वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण साजरी करत असताना त्यांच्या आठवणीला या ठिकाणी उजाळा आपण देत आहोत आणि उजाळा देत असताना या ठिकाणी आता सेवन सुंदर अशी बैरवी होईल आणि बैरवी झाल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होईल. जसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत करत असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना या ठिकाणी त्यांच्या मुलाने ही चालणं कार्य त्यांच्या कुटुंबामध्ये चालणं काही सोहळा आहे अखंडपणे चालत राहावं, नामस्मरण या ठिकाणी सतत घडत राहावं आणि असाच या भगवंताच्या पुण्यानं साधू संतांच्या पुण्यानं सर्वांच्या आशीर्वादानं जो आपल्या हृदयामध्ये असतो जो आत्माराम आहे त्याला तुम्ही विसरू नका. सर्व काही विसरा, सर्व काही तुम्ही विसरलं तरी चालेल, सर्व काही तुम्ही बाहेर जगाला तुम्ही भुलून जाऊ नका. तेवढं त्या ठिकाणी सांगतो आणि आपल्या जीवनात जीवन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करावं आणि हाच संदेश आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बापूच्या या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. असाच सोहळा अखंडपणे चालत राहावं एवढी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाराय आणि वारकरी संप्रदाय त्यांना सर्वांना हात जोडून या ठिकाणी प्रार्थना करतो, विनंती करतो. जी काही त्यांची सेवा आहे या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर असं ज्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सुंदर असे जे काही साथ केलेलं आहे असे गायनाचार्य हरिभक्त परायण या ठिकाणी भोसले महाराज असतील, त्या ठिकाणी गायनाचार्य हरिभक्त परायण मुळी महाराज असतील, त्यांचे तबला सुद्धा वापर ऐकली असे हरिभक्त परायण सागर महाराज सोडते असतील आणि ज्यांनी सुंदर असं ज्याला म्हणतात तर तुपावर लोणी ज्या टायमाला पोळीवर तूप टाकावं असं ज्यांनी स्प्रेल संगीत ज्यांनी बॅकग्राऊंड ज्यांनी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्याचे आपले सर्वांचे आवडते प्रेमाचे सर्वांना या ठिकाणी आदरस्थान झालं म्हणतो आम्ही त्यांना. स्वप्नेल खरंच त्यांनी माझं स्वप्न या ठिकाणी मारलेलं आहे आणि आजच्या ह्या चॅनलमार्फत या सर्व संपूर्ण विश्वामध्ये या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबारायांना एवढी प्रार्थना करतो की या विश्वामध्ये जो काय चाललेला जो काय हा परमार्थिक आध्यात्मिक जो काय सोहळा आहे हा मोगरा आहे, हा असाच माऊलीचा मोगरा, भगवंताचा मोगरा अखंड आयुष्यभर जीवनामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फुलत राहो आणि माऊलीचा सुंदर असा ज्ञानेश्वर महाराजांचा मोगरा फुलला या ठिकाणी सुंदर पद
मोगऱ्याच्या सुंदर सुवासामध्ये या ठिकाणी आमचे या ठिकाणी कीर्तन युवा कीर्तनकार हरिभक्त परायण प्रमोद महाराज पवार, त्याचबरोबर युवक मुद्दुंबळे अशोकराव गायकवाड असतील, त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी संगीत विशारद जे भजनप्रेमी आहेत ते कुंभार महाराज आणि या ठिकाणी त्यांची सुंदर या ठिकाणी मुलं या ठिकाणी हजर आहेत असे आमचे भागवत महाराज, भगवान महाराज यांची ही मुलं मोगऱ्यासारखी या ठिकाणी सुंदर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि आवर्जून आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं गोपाळ परिवारातर्फे आणि सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि झालेली सेवा बापूंच्या चरणी समर्पित करतो, माऊलींच्या चरणी समर्पित करतो, वारकरी संप्रदायाच्या चरणी समर्पित करतो. काही चुकलं वाटलं असेल तर मला लेकराच्या आईनं तुम्ही पदरात घ्यावं एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, गुरुदेव दत्त. या ठिकाणी प्रसादन होईल, या ठिकाणी हरिपाठ होईल. हरिपाठ सुंदर असा सर्वांनी बघावं आणि थांबावं. काही गुरुदेव शेळके महाराज या ठिकाणी कार्यक्रम झाले, त्यांचे आभार.